मित्रांनो, शालिनी भक्तिसागर कथा, शालिनी भक्तिसागर ज्ञान तिन्ही चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, शालिनी भक्तिसागर कथावर कार्तिक मासच्या 1 आणि 2 हा अध्याय महात्म्य हिंदीमध्ये चालू आहे। दुपारी 12 नाहीतर 1 वाजता माझा व्हिडिओ येऊन जातो, पण 1च्या मध्येपर्यंत येऊनच जातो। आणि शालिनी भक्तिसागर ज्ञानवर तिकडे शिवलीला अमृतच्या कथा पण आहेत। तर आपण इकडे मराठीमध्ये मी इकडे चालू केले, कारण तुम्हाला मराठी हा विषय आवडतो, नाहीतर मी इकडे हिंदीच करणार होती। तर ज्यांना हिंदी पाहिजे असेल ते कथावर जा। शालिनी भक्तिसागर कथावर 2 व्हिडिओ चालू आहे, पण तिकडे 2 व्हिडिओ याने 2 अध्याय चालू आहे। पहिला अध्याय आणि दुसरा अध्याय। आता तिकडे 3रा अध्याय आणि 4था अध्याय अशा 2 कथा येत जातील, म्हणजे लवकर समजमध्ये येते। आता आपण इकडे हे तर कार्तिक मासची 2रा अध्याय करणार आहोत आपण। श्री गणेशाय नमो नमः। कोणी नवीन आला असेल चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या, ऑलवर क्लिक करा, म्हणजे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। कारण या कार्तिक मासमध्ये ह्या कथा आपल्याला ऐकायला हव्या, कारण की ह्या कथा ऐकल्या म्हणजे आपल्याला सुख समृद्धी शांती पैसा अडका बरकती, तुलसी पूजन केल्याने आपल्याला सर्व काही मिळतं। तुलसी पत्ता आपल्या शरीरावर कुठे पण तुम्ही ठेवला तरी पण चालेल, कारण देवी भागवत पुराणमध्ये तुलसी महात्म्य ज्यांनी ऐकलं असेल त्यांना हे तुलसीचं संपूर्ण महात्म्य समजून गेलं असेल की तुलसीची पूजा करणं किती पवित्र आहे। दररोज सांगितली हे कार्तिक मासमध्ये तर आपण केली म्हणजे करोडो गुणा पुण्य फलची प्राप्ती होईल। जेवढे आपण 11 महिन्याचं पुण्य तेवढं 1 महिन्यातच प्राप्त होईल। ह्या कथा ऐकल्याने सुद्धा प्राप्त होईल, म्हणून या कथा सुद्धा श्रवण करा। श्री गणेशाय नमो नमः। आता कार्तिक मास महात्म्य अध्यायचा 2रा अध्याय। श्रीकृष्ण म्हणतात, त्यानंतर गुणवत्तीला हे दोघे राक्षसाने मारल्याचे वर्तमान समजले, तेव्हा बाप व पती याबद्दल तिला फार दुःख झाले। ती दीनस्वराने रडू लागली। गुणवत्ती म्हणाली, अहो पती, अहो बाबा, तुम्ही मला टाकून कोठे गेला? तुमच्या वाचून म्या अनाथ मुलीने काय करावे? मला घरात बसणारीला आता अन्न वस्त्र देऊन प्रेमाने माझे पालन कोण करील? माझे भाग्य सुख आशा व जीवित सर्व नष्ट झाली, तरी मी आता कोणाला शरण जाऊ की जो माझे दुःख निवारण करेल? की मी कोठे जाऊ, कोठे उभी राहू व काय करू? ब्रह्मदेवाने निष्ठुरपणाने माझा नाश केला, आता म्या गरिबाने कसे जगावे? कृष्ण म्हणतात, याप्रमाणे तिने दुःखी झालेल्या हरणीप्रमाणे पुष्कळ शोक केला व वाऱ्याने केवळ पडावी तशी ती भूमीवर पडली। पुष्कळ वेळाने पुन्हा उठून तिने फार शोक केला। याप्रमाणे ती शोकसागरात बुडून गेली। तिने घरातील सर्व जिन्सा विकून यथाशक्ती त्या दोघांचे परलौकिक क्रिया कर्म केले व त्यानंतरच ती जिवंत असून मेल्याप्रमाणे राहू लागली। इंद्रिय जिंकून खरे व शुद्ध आचरण ठेवून शांतपणाने विष्णूची भक्ती करू लागली। एकादशी व्रत व कार्तिक मास व्रत ही 2 व्रते मरणाकालपर्यंत तिने केले। हे सत्यभामे, ही 2 व्रते मला फार प्रिय आहेत। भोग मुक्ती पुण्य पुत्र व संपत्ती देणारी आहेत। जो एकादशी व्रत करतो आणि कार्तिक मासमध्ये तुलसी पूजन करतो त्याला भोग मुक्ती पुण्य पुत्र संपत्ती धनधान्य देतील। कार्तिक मासी तुळशी राशी सूर्य असतात, जे प्रांत स्नान करतात ते महापातकी असले तरी मुक्त होतात। प्रांत स्नान, जागरण, दिवे लावणे, तुलसीची बाग राखणे कृत्य कार्तिक मासी जे करतात ते विष्णू मूर्तीच समजावी। विष्णू देवालयात सडा सावरण किंवा स्वस्तिके घालणे किंवा विष्णूची पूजा करणे मनुष्य जीवन मुक्तच होईल। याप्रमाणे 3च दिवस जरी कार्तिक महिन्यात हे व्रत केले तरी सुद्धा देवांना सुद्धा वंद्य असतात। जो कोणी महिनाभर पण नाही करू शकला आणि 3 दिवस पण केले तरी सुद्धा मला प्रिय राहतील, मग जन्मभर करणारे किती पुण्यवान होतील हे म्हणून सांगतो। याप्रमाणे ती गुणवती दशवर्षी उत्तम रीतीने व्रत करीत होती। विष्णूचे पूजेमध्ये तिचे भक्तियुक्त अंतकरण नेहमी निमग्न झाले होते। हे प्रिये, एकदा ती ज्वराने पीडित होऊन क्रुश झाली असता हळूहळू गंगेच्या स्नानास गेली। गंगेच्या जलात शिरली तो थंडीमुळे कापू लागली। विहळ झाली असता आकाशातून खाली येणारे विमान तिने पाहिले। ते विमान शंखचक्र गदा पद्य धारण करणाऱ्या विष्णुरूपी दूतांनी युक्त होते। त्या विमानांचे ध्वज गरुडा किंचित होता। त्या विष्णुदूतांनी तिला विमानात चढवले व तिजवर चौऱ्यावारीत अप्सरांगणांना सेवमान्य अशा तिजला वैकुंठास नेले। कार्तिक व्रताच्या पुण्याने त्या विमानात अग्नीच्या ज्वाळेप्रमाणे तेजस्वी दिसणारी ती गुणवती मत्संधी पावली। नंतर जेव्हा ब्रह्मादिक देवाच्या प्रार्थनेमुळे मी पृथ्वीवर आले तेव्हा माझे सर्व गणही माझ्याबरोबर आले। हे सत्यभामे, सारे यादव हे माझेच गण आहेत। देवशर्मा नामक तो तुझा पिता हा सत्राजित झाला, तो चंद्र नामक शिष्य अक्रूर झाला, ती शुभकारक गुणवती तूच आहेस।
त्या कार्तिक व्रताच्या पुण्याने तू मला आवडती झालीस. हे प्रिये, विष्णूचे देवळात तू पूर्व तुळशीची बाग केलीस. त्या पुण्याने तुझ्या अंगणात कल्पवृक्ष आहे. कार्तिक मास तू दीपदान दिलेस. त्या पुण्याने तुझ्या घरात मंगलदायक लक्ष्मी स्थिर राहील. जो कार्तिक मासमध्ये तुलसी समोर दिवा लावेल तो त्याच्या घरी लक्ष्मी स्थिर राहील. तू आपण केलेले व्रताधिक सर्व पती स्वरूपी विष्णूला अर्पण केलेस म्हणून तू माझी स्त्री झालीस. तू पूर्वी मरणकालपर्यंत कार्तिक व्रत केलेस. त्या पुण्याने तुझा व माझा कधीही वियोग होणार नाही. याप्रमाणे कार्तिक मासी जे व्रत करतात, जे माझे सान्निध्य येऊन मला तू जशी प्रिय आहेस तसे तेही मला संतोषजनक होतात. मनुष्य हे जरी यज्ञ, दान, तप, व्रत इत्यादी करतात तथापि त्यांना कार्तिक व्रताच्या पुण्याचा 16वा हिस्सा देखील फळ मिळत नाही. याप्रमाणे कृष्णाच्या मुखातून पूर्वजन्माची पुण्यकथा ऐकून आनंदित झालेली सत्यभामा त्रिगुणाला आदिकरण अशा श्रेष्ठ कृष्णाला नमस्कार करून म्हणाली. आणि इथे श्रीपद्य कार्तिक द्वितीय अध्याय समाप्त झालेला आहे मित्रांनो. तर या कार्तिक मासामध्ये तुलसी पूजन अत्यंत खूप महत्त्व सांगितलेले आहे. तर मंदिरांमध्ये सुद्धा जाऊन तुम्ही दीपदान करू शकता. शिव चौकटावर, लक्ष्मी चौकटावर, बजरंगबलीच्या मंदिरात आणि त्याशिवाय अजून तुम्ही बेलाच्या झाडाखाली खूप ठिकाणी 5 दीपदान रोज करा. रोज नाही झाले तर 2-2 दीपदान करा. काही शुभतिथीवर 5-5 दीपदान करा. 5 दीपदान केल्याने आपलं कल्याणच होईल. आपल्या मुलाबाळांचे, आपल्या नवऱ्याचे आयुष्य वाढेल. त्यांना सुख, समृद्धी, शांती, पैसा अडका मिळेल आणि ते जिथे जातील तिथे विजय त्यांना प्राप्त होईल. मान, सन्मान, प्रतिष्ठा वाढेल. तर त्यांच्यासाठी नक्की ही पूजा पाठ करा. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करायला विसरू नका. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जय श्री